खेळाडूंना दिले। पहिली नगरसेवक चषक पोलादपूर नगरीमध्ये आणि पोलादपूरच्या खेळाडूंसाठी ज्यांनी आयोजित केली। पोलादपूरच्या क्रिकेटने आज काट टाकली आहे। पोलादपूरचे खेळाडू आज संपूर्ण महाराष्ट्रभर खेळत आहेत व पुणे जिल्ह्याचं क्रिकेट खेळतात, जिथे ठाणे जिल्ह्याचं क्रिकेट खेळतात, रायगड जिल्ह्याचं क्रिकेट खेळतात, मुंबईचे क्रिकेट खेळतात। हे पोलादपूरचे खेळाडू जर का ज्यांना मोठे कोणी केलं असेल त्यांचा विशेष सन्मानाकडे आपण वळणार आहोत। मॅच चालू ठेवा, मॅच चालू ठेवा। तर या ठिकाणी आणखीन एक वेगळे विचार पाहायला मिळाले लंगोटी मित्रमंडळ करंजेचे की प्रमुख पाहुण्यांच्या नाही, आमच्या गावातील कुणाच्या हस्ते नाही तर समालोचकाच्या हस्ते आपण सन्मान करतोय। पोलादपूर तालुक्याला लाभलेला आहे गोड आवाज आणि महाराष्ट्राला लाभलेला आहे गोड आवाज। मॅच चालू ठेवायची। जयेश भोसले सर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित केलं जातं। या वर्षीचे सत्कार मूर्ती सन्माननीय आदरणीय उपनगराध्यक्ष, बांधकाम सभापती, नगरपंचायत तसेच डॅशिंग नेतृत्व सिद्धेश शेठ साहेबांचा सन्मान, यथोचित मान सन्मान, एक विशेष सन्मान केला जातोय। जयेश भोसले सर यांच्या शुभ हस्ते लंगोटी मित्रमंडळ करंजे आणि सर्व ग्रामस्थांच्या शुभ हस्ते आपण सन्मान केला जातोय। मंगेशजी बेलोचे, संदीप कदम सर, ओमकार गाडगे आणि संपूर्ण तसेच जर पाहिलं तर सुनील उतेकर साहेब, संपूर्ण लंगोटी मित्रमंडळ करंजे यांच्या शुभ हस्ते तसेच जयजी भोसले सर यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जात आहे। सिद्धेश शेठ साहेबांचा विशेष सन्मान, 3 सत्कार मूर्ती त्यापैकी एक सिद्धेश शेठ साहेब यांचा एक विशेष सन्मान केला जातो। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सिद्धेश शेठ साहेबांसाठी, विशेष सन्मान आपण करतोय। माजी उपनगराध्यक्ष तसेच बांधकाम सभापती सिद्धेश शेठ साहेब यांची पहिली नगरसेवक स्पर्धा जी मात्र पोलादपूरमध्ये पार पडली, तिथून क्रिकेट पोलादपूर तालुक्यात सुरू झालं आणि ही व्यक्ती आपल्याला पाहायला मिळाली। अर्थात पीटीपीएलची स्पर्धा असू देत, मोठमोठ्या स्पर्धा असू देत, या जननी कुंभलचा चषकाला देखील त्यांचं विशेष सहकार्य आणि त्यांचा एक विशेष सन्मान केला जातोय। लंगोटी मित्रमंडळ करंजे आणि जयेश भोसले सर यांच्या शुभ हस्ते केला जातोय विशेष सन्मान। पहिल्या पर्वामध्ये संदीप कदम, नीलदादा कोळसकर, दुसऱ्या पर्वामध्ये मंगेश बेलोसे तसेच जर पाहिलं तर सुनील उतेकर आणि शैलेश कोळसकर यांना सन्मानित केलं गेलं होतं। परंतु या तिसऱ्या पर्वामध्ये 3 व्यक्तीपैकी पहिला पुरस्कार दिला जातो आणि सन्मानित केले जाते सिद्धेश शेठ साहेबांचा एक विशेष सन्मान। मी विनंती करेल सिद्धेश शेठ साहेबांना की 2 शब्द आपण या सन्मानाविषयी आपण मार्गदर्शन करावं। मी सिद्धेश शेठ साहेबांना विनंती करेल की 2 शब्द आपण या पुरस्काराविषयी आणि या स्पर्धेविषयी। प्रथमतः लंगोटी मित्रमंडळाचे मी शतशः म्हणजे अगदी सहृदय आभार व्यक्त करतो की एवढा मोठा सत्कार माझा पोलादपूर तालुक्यामध्ये केलात। खरं तर हा असा सत्कार मी पहिल्यांदा स्वीकारला, कारण मी येणार नव्हतो। खरं सत्कार स्वीकारणं मला म्हणजे पचनी पडत नाही खरं बघायला गेलं तर, त्यामुळे संदीप दादा बोलला नाही ये, तर मग म्हटलं चला येऊया। आणि ओमकार आणि राजेश, संदेश वगैरे सगळे प्लेयर आहेत, मग त्यांच्या ज्या आग्रहा खातर मी इथे आलो। करंजीचं ग्रामस्थ मंडळाचं मी शतशः ऋणी आहे। धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आला, त्या स्पर्धेची शोभा वाढवली आणि त्यांचा सन्मान जे 3 सत्कार मूर्ती त्यापैकी एक विशेष सन्मान करण्यात आला। सिद्धेश शेठ साहेबांचा या स्पर्धेला त्यांची उपस्थिती लाभली आहे। धन्यवाद सिद्धेश शेठ साहेब। पहिलं षटक संपलंय, धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत त्या 12। चला थोडीशी फास्ट खेळायचंय, सर्वांना पुन्हा एकदा देव शुभेच्छा। आयोजकांना देखील, लंगोटी मित्रमंडळ करंजेला देखील
आणि पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनला देखील स्पर्धा आपण पाहतोय. माझा तालुका माझा अभिमान असणारी स्पर्धा पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत लंगोटी मित्रमंडळ करंजी आयोजित जननी कुंभळदा चषक 2025. सुशील पाटील आपलं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. दुसरं षटक घेऊन सोहम दाखल झालाय. चांबारगणी विरुद्ध गोळेगणी अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. या चेंडूला सलमान दिला, हलक्या पत्त्यानं ढकललं, तिकडे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. शॉर्ट स्क्वेअर लेगला एक सिंगल. एकरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. एक सिंगल घेतली. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. ड्राईव्ह केलाय, कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव दुहेरीचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. 2 धावांच्या सहाय्याने संघाचा स्कोर कार्ड पुढे जातोय. 2 धावा मिळाल्या. सोपानदादा मोरे 11 गोळेगणी आणि श्री मावळेदेवी क्रिकेट क्लब चांबारगणी अशी लढत मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यानंतरचा सामना जो मात्र महत्वाचा सामना असणारे काळकाई क्रीडा मंडळ पितळवाडी आणि त्यांच्या विरोधात खेळेल भैरवनाथ क्रिकेट क्लब कोंडवी अशी लढत होईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचे. हा चेंडूला देखील पाहिलं तर खेळ ऑन साईडला, तिकडे फटका आला आणि धावा मिळाल्या त्या 4. चौकार येतो. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 या आकड्यावरती. 19 धावा धाव फलकावरती. जननी कुंभळदा चषक 2025 क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. आज पहिल्या दिवसामध्ये 16 संघांचा सहभाग. बऱ्याच मॅचेस 16 टीम आज खेळत आहेत. उद्या 12 टीम खेळणार आहेत. उद्याचा शेवटचा आणि अंतिम दिवस ही स्पर्धा रंगताना पाहायला मिळते. सोहम करा बॉल या ठिकाणी कीपरला देखील बीट केला आणि मागे आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थांबणार नाहीये. वाईट बॉल वरती या 4 धावा मिळतील. खराब गोलंदाजीचा प्रात्यक्षिक सोहमच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाहायला मिळते आणि धावा 5 ने वाढ होते. धावसंख्या पुढे जाते 24 या आकड्यावरती. 24 धावा धाव फलकावरती आहेत. 24 वरती संघ जाऊन पोहोचलाय. या स्पर्धेमध्ये कॅप्टन चला या भैरवनाथ क्रिकेट क्लब कोंडवी आणि काळकाई क्रीडा मंडळ पितळवाडी. दोन्ही टीमचे कॅप्टन पितळवाडी आणि कोंडवी. लॉंग ऑफ मध्ये फटका खेळा, मिस फिल्डिंग झाली आणि धावा मिळाल्या या बॉलवरती देखील. 4 चौकार. खराब गोलंदाजी, खराब फिल्डिंग हे मात्र पाहायला मिळते गोळेगणी टीमच्या माध्यमातून. मानाचा चषक या स्पर्धेमध्ये उपविजेतेपद पटकावलं होतं. 2ऱ्या क्रमांकावरती संघ पाहायला मिळाला. चांगली कामगिरी वैभव मोरेने केली होती. संकेत मोरेने चांगली कामगिरी केली होती. यशने देखील चांगली कामगिरी त्या स्पर्धेत केली होती. जागा मिळवली. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने फटका. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. थोडेसे फंबल झाले. बॉल बाजूला गेला. लगेच दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. 2 धावा आल्या. 2 धावांच्या सहाय्याने संघाचा स्कोर कार्ड पुढे जातोय 30 या आकड्यावरती. 30 वरती धावफलक. चांबारगणी श्री मावळेदेवी क्रिकेट क्लब चांबारगणी या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30. सतीश गोळे आणि अनिकेत ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. अनिकेतने चांगली फटकेबाजी केली आहे. चांगली साथ सतीश गोळे देखील देत आहेत. लोअर फुल टॉस होता, त्याला देखील सर्व बॅटनं ड्राईव्ह केलं. पुन्हा एकदा लॉंग ऑफ मध्ये खेळाय. क्षेत्ररक्षक तिकडे येतोय वेगाने चेंडूवरती. एका धाव्यावरती समाधान. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. ही धाव अंगलट आली आहे. सतीश गोळेला माघारी परतावं लागेल. धावबाची विकेट मिळते. गोळेगणी संघाला यश मिळते आणि मावळादेवी क्रिकेट क्लब चांबारगणी या टीमला बसतोय पहिला धक्का. पहिली विकेट. चला टॉस साठी आलेत. राजा टॉस करून घ्यायचंय. राजा. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. भैरवनाथ कोंडवी आणि काळकाई क्रीडा मंडळ पितळवाडी. निलेश घाटगे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच कोंडवी टीम दोन षटकांचा खेळ संपलाय. 2 ओव्हरनंतर झाल्यात त्या धावा 31. पहिले षटक 12 धावांचं संकेतचं पाहायला मिळालं. सोहमने तब्बल 19 धावा खर्च केल्या. टॅप बॉलचं हे षटक आता आपल्याला पाहायला मिळेल. एक वेगळा चेंडू असतो, ग्रीप मिळतं, त्याच्यावरती तुम्हाला गोलंदाजी करायची. परंतु आतापर्यंत देखील जर पाहिलं सकाळच्या पहिले 2 मॅच सोडल्या तर त्याच्यानंतर प्रत्येक गोलंदाजाने ज्या टॅप बॉलवरती धावा आल्यात
धावा येताना पाहायला मिळाला. श्रीकांत आलाय गोलंदाजी मार्क वरती. श्रीकांत भोसले बॉल बराचसा बाहेर पिचिंग केलाय. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. एक अतिरिक्त धाव मिळेल. एक्स्ट्राची धाव व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलच्या साह्याने संघाचा स्कोर कार्ड पुढे जातोय. पहिलं षटक हाताळतोय श्रीकांत. टे बॉलचं षटक हाताळतोय. पहिलाच बॉल अतिरिक्त धावेने सुरुवात करून देतोय. मावळादेवी क्रिकेट क्लब चांबरगणी हा संघ एका चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. अनिकेतची चांगली बॅटिंग. 4 चौकार त्याच्या बॅटमधून आले होते. मिस फिल्डिंग देखील पाहायला मिळाली. हा बॉल देखील पुन्हा एकदा त्याच दिशेने त्याच लाईन अँड लेंथ वरती पिचिंग करतायत श्रीकांत. व्हाईट बॉल पुन्हा एकदा घोषित केलाय. अतिरिक्त धाव फलकावरती जोडली जाते आणि संघाचा धाव फलक जर पाहिला तर पुढे जातोय. 33 धाव फलकावरती. वरती धावसंख्या जाऊन पोहोचले. चांबारगणी मावळादेवी क्रिकेट क्लब चांबारगणी हा संघ आपण पाहतोय. संदेश गोळे या टीमच्या पाठीरेखे नेहमीच ते आपल्याला पाहायला मिळतात आणि या संघाला नेहमीच अगदी पुरस्कृत करतात. हा बॉल वेगाने टाकला, निघून गेला. विकेट कीपरकडे बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. नवीन बॅटर जर पाहिलं तर पार्थ आलाय मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या संघाची बांधणी केली. आपण सुरुवातीला पाहिलं. योगेश पवार आपलं देखील हार्दिक स्वागत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. योगेश पवार साहेब यांचं आगमन होते. डॅशिंग व्यक्तिमत्व योगेश पवार साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांचं देखील आगमन काही क्षणामध्ये होत आहे. लंगोटी मित्रमंडळ करंजे आयोजित असणारी स्पर्धा मावळदेवी संघ आपण पाहतोय. मावळदेवी क्रिकेट क्लब चांबारगणी चांगल्या स्थितीमध्ये. एक विकेट गमावल्यानंतर देखील ती भागीदारी आपण पार्थ आणि अनिकेतच्या माध्यमातून ऑन साईडला फटका खेळाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. दूरवरतून येईल. एक धाव पूर्ण केली. एकेरी धावेच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जातोय. 34 या आकड्यावरती. 34. प्रत्येकाचं स्वागत. एक वेगळं रॉयल एंट्री देखील केली जाते. आपण पाहिलं सिद्धेश शेठ साहेबांची एंट्री देखील रॉयल केली. त्यांचा यथोचित मान सन्मान, एक विशेष सन्मान. चांगला बॉल पाहायला मिळाला परंतु लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केलाय. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव मिळेल. एक्स्ट्राच्या धावेने संघाचा स्कोर कार्ड पुढे जातोय. 35 या आकड्यावरती. 35 धावा झाल्यात. अजूनही जर पाहिलं तर एक षटक शिल्लक आहे. तिसऱ्या षटकाचा टॅप बॉलची हे षटक आपण पाहतोय. श्रीकांत हाताळतोय. धावा बनतायत, धावा होत आहेत. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं सिद्धिविनायक बोरावळे संघाने मिस फिल्डिंग झाली आणि त्यातून त्या संघाला फटका बसला. संघ या स्पर्धेच्या बाहेर पडला. बॅटिंग रोहित पार्टेने केली होती परंतु क्षेत्ररक्षण चांगलं झालं नाहीये. हा बॉल देखील लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केलाय. व्हाईट बॉल. सर्व आपले लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाचे सर्व खेळाडू विनंती असणारे आपण व्यासपीठाजवळ या. स्वागत करतोय आपण नितेश पवार साहेबांचं. योगेश पवार जे देखील लंगोटी मित्रमंडळ करंजे संघासाठी नेहमीच पाठिंबा त्यांचा देखील असतो. योगेश पवार यांचं देखील आगमन थोड्याच वेळात होत आहे. हा बॉल शरीरावरती धाव मिळणार आहे. या बॉलवरती एक सिंगल. एक धाव एकेरी धावेच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड 37 वरती. 4 व्हाईट बॉल टाकलेत. म्हणजे आपण पाहिलं मागील काही सामन्यामध्ये 72 बॉल नंतर एक्स्ट्राची धाव आली होती व्हाईट बॉल. परंतु आता या ओव्हरमध्ये 4 लगातार आपण या षटकामध्ये 4 व्हाईट बॉल पाहायला मिळाले. ह्या बॉलवरती देखील जर पाहिलं तर दिल स्कूप खेळायचा होता परंतु बॅटवरती बॉल बरोबर आलेला नाहीये. लेग बाईकची एक धाव पंच कळवत आहेत. एकेरी धावेच्या संख्येने संघाचा स्कोर कार्ड पुढे जातोय. 38 धावा फलकावरती. पण सुशील पाटील देखील मॅचचा आनंद घेण्यासाठी दाखल झालेत आणि त्यांचे मित्र गणेश केसरकर सकाळी उपस्थित त्यांची देखील पाहायला मिळाली होती. गौरव सावंत आणि सुशील पाटील जवळचे मित्र आहेत. GTC लाईव्ह आणि tenniscricket.in पोलादपूर तालुक्यामध्ये नेहमी आपण पाहतो. दूरवरतून संकेत मोरे आलाय. तद्वर 2 धावा अर्जित केल्यात. या 2 धावांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जातोय. टेप बॉलचं हे षटक संपलंय आणि जर पाहिलं तर 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती झाल्यात त्या
40 धावा, एक गडी बाद. मावळादेवी क्रिकेट क्लब चांबरगणी बुद्रुक या टीमची धावसंख्या झाली आहे 40 3 ओव्हर नंतर. शेवटचं आणि अंतिम षटक गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये रोशन. ठाणे जिल्हा प्रीमियर लीग पर्व 5 ही देखील स्पर्धा आपल्या भेटीला येते. आजपासूनच्या स्पर्धेला सुरुवात होते. निळजे ग्राउंडवरती स्पर्धा म्हणजे बाजूच्याच ग्राउंडवरती स्पर्धा रंगते आणि त्या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय सुशील पाटील यांना व्यासपीठावरती. अनिकेत चांगली बॅटिंग करतायत. पार्थ शेवटचं षटक रोशन. चला घाई करायची थोडी. 4 षटकांची मॅच आहे. अजून मॅचेस भरपूर कव्हर करायचे आहेत. थोडासा फास्ट खेळा. वैभव विनंती असणार आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस देखील योगेश पवार साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मागील मॅचचा तो देखील दिला जाईल. हवेत आहे बराच काळ. पाहूया क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय का. प्रयत्न केले होते. दुहेरी धावेचा प्रयत्न करण्यात आलाय. 2 धावा पूर्ण केल्यात. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यात. मोठा फटका खेळायचा प्रयत्न जरूर असणार आहे दोन्ही बॅटरचा. कव्हरच्या दिशेने चेंडू आपण पाहतोय तिकडे. पुन्हा एकदा दुहेरी धावेचा प्रयत्न. आणखीन 2 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील. या 2 धावांच्या सहाय्याने स्कोर कार्ड पुढे जातोय. 44 वरती 44 धावा फलकावरती आहेत. मोठा फटका खेळायचा प्रयत्न जरूर करतोय अनिकेत. अनिकेतने 4 चौकार खेळलेत. संघाची धावसंख्या पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न तो करतोय. क्षेत्ररक्षक लॉंगॉन मधून येईल. धाव एकच मिळेल. आता पार्थला स्ट्राईक मिळते. पार्थ 2 धावांवरती खेळतोय. परंतु हा डाव पूर्ण जर पाहिला तर अनिकेतने सावरलाय. सतीश आपण जर पाहिलं सतीश गोळे लवकर बाद झाले. त्याच्यानंतर अनिकेत आणि पार्थ थोडीशी धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न करतायत. परंतु अनिकेतचं कौतुक करावं लागेल. एक बाजू त्यांनी धरून ठेवली आहे आणि धावा तो बनवतोय. चौकार देखील खेळतोय. एकेरी दुहेरी धावांवरती भर देतोय. त्याला माहिती आहे धावा बनत नाहीत परंतु चांगल्या स्थितीमध्ये तो संघाला घेऊन गेलाय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. मागे चेंडू निघून जातोय. 1 धाव लेग बायची धाव पंच कळवतायत. पार्थला मात्र अजूनही काहीसा सुरगवसत नाहीये. मोठा फटका त्याच्या बॅटमधून आला नाही. थांबवतोय रोशन. 46 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय या स्पर्धेच्या माध्यमातून लंगोटी मित्रमंडळ करंजे आयोजित जननी कुंभोळगा चषक 2025 पर्व 3 योगेश पवार डॅशिंग नेतृत्व पाठीराखे लंगोटी मित्रमंडळ करंजेसाठी नेहमी त्यांचा पाठिंबा असतो असं डॅशिंग व्यक्तिमत्व योगेश पवार साहेब यांचं आगमन होतंय. आपलं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. एक युवा नेतृत्व आहे. डॅशिंग नेतृत्व म्हणून ओळखलं जातं लंगोटी मित्रमंडळ करंजे गावासाठी आणि नेहमीच त्यांचा या संघासाठी नेहमीच पाठिंबा असतो असे योगेश पवार साहेब. आपलं हार्दिक असं स्वागत आणि त्यांचा मित्रपरिवार देखील या ठिकाणी उपस्थित होतोय. आपलं देखील हार्दिक स्वागत आम्ही करतोय. या बॉलवरती एकच धाव. योगेश पवार यांचं आगमन होत असताना पाहायला मिळते. त्यांचं देखील आगमन अगदी थाटात केलं जाते. त्यांची रॉयल एंट्री केली जाते. योगेश पवार आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत जननी कुंभोळगा चषक 2025 लंगोटी मित्रमंडळ करंजे आयोजित असणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पर्व
तिसरं पहिलं पर्व गावी झालं, दुसरं पर्व उसरघर आणि तिसऱ्या पर्वामध्ये या घेसरच्या मैदानामध्ये क्रिकेटचा 16 रंगतोय. डॅशिंग नेतृत्व आपल्या सर्वांचे जवळचे आणि लंगोटी मित्र मंडळ करंजे संघासाठी नेहमीच त्यांचा मोलाचा हातखंडा असतो असे योगेश पवार साहेब यांचं आगमन व्यासपीठावरती होत असताना पाहायला मिळते. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. टॉस केला जाईल योगेश पवार साहेबांच्या शुभ हस्ते आणि मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार मागील मॅच मध्ये जो राहिला होता तो दिला जाईल. सुशील पाटील या आपला सन्मान केला जाईल. सुशील पाटील, रुपिंद्र साळवी साहेब तसेच जनार्दन पवार साहेब, निलेश पवार हे देखील उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. मी योगेश पवार साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे आणि मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देखील मागील मॅचचा बाकी होता तो देखील योगेश पवारांनी त्यांच्या मित्रपरिवारच्या शुभ हस्ते दिला जाईल. सुशील पाटील या. सुशील पाटील, टॉस केला जातोय. तर मॅन ऑफ द मॅच मागील मॅचचा ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं, एक महत्वाची विकेट मिळवली होती आणि केवळ 5 धावा खर्च केल्या होत्या, रुपेश जाधव ठरलेत मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. या रुपेश जाधव. कोडबी संघाने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. नेक्स्ट मॅच असेल रुपेंद्र साळवी हे देखील उपस्थित झालेत, जयेश भोसले यांचे बंधू आहेत. खंदे समर्थक वैभव घाडगे हे देखील उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. लंगोटी मित्र मंडळ करंजे संघाचे खंदे समर्थक त्यांचा देखील पाठिंबा असतो असे त्यांचा ते देखील उपस्थित झालेत. वैभव या. रुपेश जाधव मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार योगेश पवार साहेब मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार संदेश. रुपेश जाधव ज्यांनी 5 केवळ धावा खर्च केल्या, एक महत्वाची विकेट मिळवली होती, त्यांना दिला जातोय मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार. या. रुपेश जाधव, मॅच चालू ठेवा. प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट हेच नक्कीच त्यांना शोभतं, कारण दिव्यावरून घाटकोपरला रोज सकाळी जाणं, प्रॅक्टिस सराव करणं आणि त्याच्यामुळेच हे यश मिळालंय आणि 100 रुपये देखील त्यांना दिले जाणार आहेत. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पैठणी दिली जाते. पैठणी साडी ती आपल्याला उपलब्ध झाली आहे, ज्यांच्या माध्यमातून दिले पुरस्कृत केले आहे. शंकर गाडगे साहेब, बालचंद्र उतेकर साहेब, प्रल्हाद पाटील साहेब, ठाणे शहर भावी नगरसेवक यांच्या माध्यमातून ही मॅन ऑफ द मॅच ची पैठणी आपण देतोय. रुपेश जाधव नक्कीच रोजचा सराव, फिटनेस. योगेश पवार यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज देखील आहे आणि त्यांचे जाधव यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. विकेटसाठी 100 होते ते. आणि रुपेश जाधव, विनंती असणार आहे की आपण हा पुरस्कार पहिल्यांदा कोणाला डेडिकेट कराल? अर्थातच बायकोचा हक्क आहे, कारण की प्रत्येक वेळी म्हणजे मॅच खेळताना आम्ही त्यांना खोटं बोलून येतो, कामावर जातो आणि मैदानात उतरतो. आज सकाळपासून आपण ज्या खेळाडूला मिळाले त्यांनी आईला डेडिकेट केलाय, परंतु रुपेश जाधव यांनी सांगितलं की मला क्रिकेटसाठी पाठिंबा माझ्या पत्नीचा असतो आणि ही पैठणी मी या पत्नीला डेडिकेट करणार आहे. परंतु या स्पर्धेविषयी काय म्हणाल? ही पैठणी, प्रथम मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आणि आयोजन.
खरंच आयोजन म्हटलं ओमकार दादांसारखं आयोजन म्हटल्यावरती त्याला शब्दच नाहीत बोलायला. कारण की ओमकार दादांचं खूप म्हणजे टॅलेंट आहे. त्यांच्या जादूचा बादशाह म्हणून ही पदवी आहे त्यांना, पोलादपूरचा जादूचा बादशाह. त्यामुळे आयोजन हे खूपच सुंदर आहे, त्यामध्ये निशंकच नाही खरंच. आणि पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत जेवढे पण आयोजन असतात ते खूप सुंदर असतात. त्यात ओमकार दादा हे मोलाचा वाटा आहे त्यामुळे काही प्रश्नच नाही. खूप सुंदर आहे. खूप साऱ्या शुभेच्छा रुपेश जाधव साहेब तुम्हाला पुढील. आज खरंच मी अनफिट आहे, माझा खांदा उतरला आहे. कालच मी डॉक्टरकडे जाऊन आलो. आज मी इन टीममध्ये पण नव्हतो, पण मुलांच्या हट्टामुळे मी आज खेळलो ही मॅच आणि त्याचा प्रतिसाद मला भेटला. खूप धन्यवाद सगळ्या टीमला. नक्कीच चांगला खेळ, चांगली बॉलिंग तुमची पाहायला मिळाली. अनफिट असून देखील गोलंदाजी केली आपल्या टीमसाठी. 5 धावा केवळ आणि 1 विकेट मिळवली महत्त्वाची. त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पैठणी साडी जी मात्र दिली जाते. त्यामुळे मॅचच्या दिशेने जिथं 52 धावांचा पाठलाग करायचा आहे त्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये वैभव आणि त्याच्या जोडीला संकेत. स्ट्राईक एंडला वैभव, धावसंख्या 1 बॉल 1 हे समीकरण. अंकित गोळेचा हा बॉल सतीश गोळेने अडवला आहे, तिकडे फेकी केली, विकेट मिळाली असती. जोखीम घेतली होती वैभवने, परंतु 1 धाव पूर्ण केली आहे. 2 बॉल आणि 2 हे समीकरण. आता इथून पुढे 50ची आवश्यकता विजयासाठी. 22 बॉल आणि 50ची आवश्यकता. फटकेबाजी करावी लागेल. वैभव मोरे मागील स्पर्धांमध्ये चांगला बरसला होता. मानाचा चषक जिथं मात्र झाली होती स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग केली होती. संकेतने देखील चांगली बॅटिंग करतो. एकेरी दुहेरी धावांवरती जास्तीचा भर देतो आणि चौकार देखील संकेत मोरेच्या बॅटमधून नेहमीच पाहायला मिळतात, परंतु आता तेच करावं लागेल. सफल झाले जास्तीचे. इथे मात्र जर पाहिलं तर वेगवान बॉल होता. विकेट किपर यांच्या हातामध्ये चेंडू जातोय. डॉट बॉल. अंकित गोळे एक वेगवान गोलंदाज. ज्यावेळेला पहिल्यांदा आपण पहिलं PTPLचं पर्व, त्यामध्ये रुद्रांश 11 साखर या टीममध्ये संदीप कदम यांच्या नेतृत्वामध्ये हा खेळाडू खेळताना पाहायला मिळाला. तिथून कापडी विभागात पाहायला मिळाला, त्याच्यानंतर असोसिएशनमध्ये, त्याच्यानंतर जर पाहिलं तर संपूर्ण स्पर्धा तो खेळला आणि वेग मात्र नक्कीच त्याचा आज पाहायला मिळतोय. कट्टरचा वापर हा देखील वेगवान. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. संकेत पाहत राहिला, बॉल आला कधी, बॉल निघून गेला कधी. एवढा वेग पाहायला मिळाला, प्रचंड वेगाने गोलंदाजी आपण अंकित गोळेची पाहायला मिळते. आणि या खेळाडूसाठी जर पाहिलं तर संदेश गोळे यांचा नेहमी पाठिंबा असतो. प्रत्येक संपूर्ण चांबरंगणी गावचा पाठिंबा असतो या टीमला. तशा प्रकारे हा युवा खेळाडू बॅटिंग देखील करतो, परंतु गोलंदाजी तेवढ्याच जोराने करत असतो, तो मात्र पाहायला मिळतोय. अंकित गोळे संकेतला थांबवलं या बॉलवरती. नॉट आउट हा डिसिजन येतोय पंचांकडून. हलकंसं अपील केलं होतं, परंतु ते पंचांनी फेटाळून लावलंय. धावसंख्या 2 वरती स्थिरावली आहे. 2 लगातारचे बॉल डॉट टाकलेत अंकित गोळेने. धावा बनवाव्या लागतील, संकेतला हात खोलावे लागतील, स्ट्राईक द्यावी लागेल वैभव मोरेला. या धावा बनवायच्या असतील, या स्पर्धेमध्ये थांबायचं असेल. कमी गतीने टाकलेला बॉल, लोअर फुल टॉस, चांगली फिल्डिंग. वा, बॉल पकडला देखील आणि लगेच फेकला देखील, परंतु 1 धाव पूर्ण केली आहे संकेतने. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 3 वरती जाऊन पोहोचते. 5 बॉल आणि 3 धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतात. वैभव मोरे मोठा फटका आलेला नाहीये, चांगलं षटक हाताळलंय अंकित गोळेनं. 4 षटकांच्या या मॅचेस सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिल्या, 5 षटकांच्या, परंतु वेळेअभावी या 4 षटकांच्या करण्यात आल्या. आणि उद्याचा दिवस देखील तेवढाच महत्वाचा असणार आहे. हा बॉल कव्हर्स मध्ये ढकलला आहे, गॅप मोठा आहे, चेंडूचा पाठलाग केला जातोय. 1 धाव घेतली, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न करण्यात आलाय. बॉल तिकडे स्टॉप होतोय, तिसरीचा देखील प्रयत्न केलाय आणि या 3 धावा पूर्ण झाल्यात. 3 धावा धावफलकावरती ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. 3 धावांनी धावफलक पुढे जातोय 6 वरती. षटक संपलंय पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा झाल्यात त्या बिनबाद 6. इकॉनॉमिकल गोलंदाजी अंकित गोळेची पुन्हा एकदा पाहायला मिळाली. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 18 बॉलमध्ये बनवायचे आहेत त्या 46 धावा. 18 चेंडू 46ची आवश्यकता विजयासाठी. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत काळकाई क्रीडा मंडळ पितळवाडी आणि भैरवनाथ क्रिकेट क्लब कोंडवी. कोंडवी टीमने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तर बॅटिंगसाठी काळकाई क्रीडा मंडळ पितळवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. आणि जो जिंकेल
तो बक्षीस फेरीमध्ये जाईल. बॉलिंगसाठी ओम आलाय. 18 बॉल आणि 46 इथून पुढे बनवायच्यात धावा. सोपानदादा मोरे 11 गोळेगणी या टीमला मानाचा चषक उपविजेतेपद पटकावलं होतं. तिथून कॉन्फिडन्स चांगला असणार आहे वैभवचा आणि त्यांच्या टीमचा. परंतु या धावा बनवणं महत्वाचं असणार आहे. एक चांगली स्पर्धा खेळतायत, मोठी स्पर्धा खेळतायत. पोलादपूर तालुक्यातील हा मानाचा आणि सन्मानाचा चषक आपण पाहतोय. जननी कुंभळजा आईच्या नावाने स्पर्धा, ग्रामदेवतेच्या नावाने स्पर्धा, लंगोटी मित्रमंडळ करंजे. दसऱ्याच्या दिवशी देखील जर पाहिलं तर नवरात्रीमध्ये 7वी माळ असते त्यावेळेला देखील दीप प्रज्वलन अगदी दीपोत्सव साजरा केला जातो लंगोटी मित्रमंडळ करंजेच्या माध्यमातून. तो देखील गावी. हा बॉलवरती फटका आला. पहिल्याच बॉलवरती स्वागत ओमचं केलंय चौकाराने आणि हा चौकार वैभवच्या बॅटमधून येतोय. मानाचा चषक देखील विजेतेपद पटकावलं होतं लंगोटी मित्रमंडळ करंजे या टीमनं. मागील गेल्या वर्षी बराचसा बॅट पॅचच्या टीमच्या मागे होता, खेळाडूंच्या मागे होता. परंतु त्याच्यानंतर आणि परंतु आता कमबॅक केलंय आणि मानाचा चषक पटकावला 3 वेळा. गेल्याच हप्त्यामध्ये झाली त्यावेळेला तिसरा त्यांनी मानाचा चषक पटकावला आणि आता येणाऱ्या पुढील स्पर्धांमध्ये नक्कीच चांगली कामगिरी 4 वेळा पटकावलाय लंगोटी मित्रमंडळ करंजे टीमनं. 5 पर्व झाले, 4 वेळा विजेतेपद पटकावलंय. चिकू आम्हाला कळवतोय. गौरव सावंत आणि त्यांची टीम चेंडू हवेत होता बराच काळ. अंकित कडून ही चुकी झाली आहे. जनार्दन पवार आणि निलेश पवार आपलं देखील हार्दिक स्वागत. संघाची धावसंख्या 11 वरती आहे. 11 धावा धाव फलकावरती. लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केलाय. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव मिळते. या धावा रोखाव्या लागतील. परंतु मोठे फटक्याची देखील आवश्यकता आहे. हे देखील विसरून चालणार नाहीये संकेत आणि वैभवला देखील. कारण वैभवच्या बॅटमधून एक चौकार आलाय. वैभव जर पाहिलं तर आता 9 धावांवरती बॅटिंग करतोय. परंतु संकेतला जास्तीचा भर द्यावा लागेल मोठ्या फटक्यांवरती. कारण चेंडू कमी आहेत, धावा जास्तीच्या बनवायच्यात. स्ट्राईक रेट वैभवकडे द्यावा लागेल. स्ट्राईक वैभवला द्यावी लागेल. रिक्वायर रन रेट वाढतोय, याकडे देखील लक्ष द्यावं लागेल. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर. ओमवरती दबाव पाहायला मिळतोय. तो गोलंदाजीसाठी आलाय आणि पहिल्या बॉलवरती चौकार आला. त्याच्यानंतर 2 एक्स्ट्राचे चेंडू त्याने हाताळलेत. धावा जास्तीचा खर्च करतोय. संघाची धावसंख्या आता 13 वरती जाऊन पोहोचली आहे. 13 धावा धाव फलकावरती आहेत. चांगला फटका फॉलिंग स्वीप पाहायला मिळाला. तिकडे क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला चेंडूवरती येईल. एकच धाव. चांगली फिल्डिंग केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मागील मॅच मध्ये सिद्धिविनायक बोलावलेला फिल्डिंगच्या जोरावरती त्यांना अगदी जर पाहिलं तर गच्चाळ क्षेत्ररक्षण त्यांचं पाहायला मिळालं. मिस फिल्डिंग केली आणि तिथून त्यांना फटका जो बसला, पराभव त्यांना पत्करावा लागला. चांगली फिल्डिंग आता गोळेगणी संघाची पण देखील पाहायला मिळाली. परंतु आता चांबरगणी संघ देखील चांगली फिल्डिंग करतोय आणि तेच करावं लागेल. धावा वाचवाव्या लागतील आपल्या टीमला. लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने फटका खेळाय आणि तिकडे जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलची फेकी होईल, त्यावर एक सिंगल अर्जित केली आहे.
चेंडू हवेत आहे, झेल आणि स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये ओम झेल टिपतायत. विकेट मिळते ओमला. संकेतला परतावं लागते. संकेत कुठेतरी अडखळत खेळत असताना पाहायला मिळाले, परंतु त्यांचा अडसर आता दूर झालाय. धावसंख्या 15 वरती आहे. 15 धावा धाव फलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ देखील संपला. या षटकामध्ये 9 धावा आल्या, 1 विकेट देखील आली आहे. पहिलं षटकामध्ये 6 धावा अंकित गोळेनं. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये धावांची आवश्यकता असणार आहे ती इथून पुढे 38ची आवश्यकता, 37ची आवश्यकता आहे. 12 बॉल 37ची आवश्यकता आहे. नेक्स्ट मॅच काळकाई क्रीडा मंडळ पितळवाडी आणि भैरवनाथ क्रिकेट क्लब कोंडवी अशी पाहायला मिळेल. कोंडवी संघाने टॉस जिंकून फिल्डिंग घेण्यात आली आहे. 12 बॉल आणि 37ची आवश्यकता आहे. वैभव जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत या धाव्या बनवू शकतात. त्याच्या जोडीला आता यश आलाय. 12 चेंडू शिल्लक आहेत. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर अरुण चव्हाण चांगले गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे देखील पाहिलं जातं. अरुण चव्हाण यांच्याकडे एक्सपिरियन्स त्यांच्याकडे देखील आहे, अनुभव आहे. कापडे विभागामध्ये चांगली गोलंदाजी, चांगली नक्कीच त्यांच्या माध्यमातून त्यांचा परफॉर्मन्स पाहायला मिळतो. घाटकोपरमध्ये आमचे तानाजी 11 या टीममध्ये देखील त्यांना आम्ही कित्येक वर्ष पाहिलंय. त्याचीच आठवण आता संदीप सरांनी करून दिली आहे. आणि चांगली गोलंदाजी वीरेश्वनी यांच्याकडे. टप्पा देखील चांगला आहे. तानाजी लोखंडे यांचा संघ असायचा. पहिल्याच बॉलवरती स्वागत, टे बॉलवरती स्वागत केलंय वैभवने आणि या बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वैभवच्या बॅटमधून षटकार. वैभव थांबणार नाहीये. आता 31ची आवश्यकता आहे. 11 बॉल आणि 31. आम्ही यांना KVPLच्या स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळाले होते, तेव्हा देखील चांगली. सोमनाथ भोसले या आपलं देखील हार्दिक स्वागत. मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती या. सोमनाथ भोसले. 11 बॉल बाकी आहेत. 11 बॉलमध्ये 31ची आवश्यकता. या बॉलवरती देखील वा लांब दूरवरती कव्हर्सला मारलेला हा फटका वैभवच्या बॅटमधून. चांगला फटका. 6. 2 बॉलवरती 2 फटके आलेत. मॅच ऑन केली आहे वैभवने. 12 चेंडू 37ची आवश्यकता असताना 2 बॉलवरती 2 मोठे फटके, 2 षटकार ठोकलेत. आता सामना 10 बॉल आणि 25 वरती येऊन पोहोचलाय. आता कॅल्क्युलेशन वैभव करेल की या 10 बॉल मध्ये 2च बाहेर मारायचे आहेत. हेच कॅल्क्युलेशन असणार आहे. 10 बॉल 25. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बसणारे खेळाडू विनंती आहे कृपया पडद्याच्या मागे बसा. श्लोक पळचीलचे काही खेळाडू बसलेत. विनंती असणारे बाउंड्री पडद्याच्या मागे बसा आणि सामन्याचा आनंद घ्या. 10 बॉल 25. वैभवच्या बॅटमधून 2 मोठे फटके आले. 2 षटकार त्याने खेळलेत. आता मात्र कमी गतीने टाकलेला बॉल डॉट बॉल. आता कमबॅक करतायत. एक अनुभव आहे अरुण यांच्याकडे देखील आणि त्याचाच आता आपल्याला त्याचा फायदा होत असताना पाहायला मिळतोय. हा डॉट आलाय. 9 चेंडू आणि 25ची आवश्यकता. 9 बॉल 25ची आवश्यकता. थोडीशी घाई करा. हा देखील बॅटवरती बरोबर आलेला नाहीये. खालच्या टोला लागतो चेंडू. धाव मिळणार नाहीये. स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल. 8 बॉल आणि 25. आता कमबॅक करताय. 2 लगातारचे 2 षटकार खाल्ल्यानंतर 2 लगातारचे आता डॉट आलेत. हेच मात्र दाखवले अरुण यांनी. 2 बॉलवरती 2 षटकार आले, 2 डॉट आलेत. 8 बॉल बाकी आहेत. 8 बॉल 25. या बॉलवर बॅटच्या रडार मध्ये घेतला आणि त्याला पाठवलं दूरवरती. आणखीन एक गगनभेदी, गगनाला गवस निघालणारा षटकार वैभवच्या बॅटमधून. 3 लगातारचे षटकार जे मात्र वैभवने मारलेत. 3 षटकार या षटकामध्ये आलेत. मॅच ऑन ठेवतोय. मॅच सोडायला तयार नाहीये वैभव देखील. संघाचा तारणार, संघाचा कर्णधार, कॅप्टन लिडिंग ऑन द फ्रंट. तीच इनिंग तो खेळतोय. येणारे बॉल शिल्लक आहेत ते आता 7 बॉल. 7 बॉल मध्ये करायचे त्या 19 धावा.
7 चेंडू 19 धावांची आवश्यकता. सामना रंगात आलाय. आता मॅच ही जर पाहिलं तर कधी चांबरगणी संघाच्या बाजूने जाते तर कधी हा सामना सोपानदादा मोरे 11 गोळेगणी संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळतोय. 7 बॉल 19. 3 षटकार आले त्या षटकामध्ये आणि 2 डॉट आलेत. शेवटचा बॉल या षटकातील महत्वाचा असणारे गोलंदाजासाठी देखील आणि फलंदाजासाठी देखील हा वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. शहरापासून दूर ठेवला आणि तिकडे मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. 6 चेंडू 19 ची आवश्यकता. शेवटचे 6 बॉल आणि 19 धावा. सहा बॉल 19. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत असणारी ही स्पर्धा, लंगोटी मित्रमंडळ करंजी आयोजित असणारी ही स्पर्धा जननी कुंभदा चषक 2025. पहिल्या पर्वामध्ये आपण 2 व्यक्तिमत्वांचा सत्कार होताना पाहायला मिळाला. गावी झाली ती स्पर्धा करंजे गावामध्ये. अगदी लंगोटी मित्रमंडळ करंजे अर्थात चिकूने जास्त ती स्पर्धा गाजवली होती. गावची स्पर्धा सर्व गावातील खेळाडू जमा झाले होते. त्यांचा डान्स पाहायला मिळाला होता आणि 2 मोठे सन्मान झाले होते. ते त्यामध्ये निलेशदादा कोळसकर असोसिएशनचे संस्थापक आणि आता अध्यक्ष संदीप कदम यांचा सन्मान त्या ठिकाणी झाला होता. आणि दुसऱ्या पर्वामध्ये उसरगरला 3 सन्मान आपण पाहिले. त्यामध्ये शैलेशदादा कोळसकर यांचा सन्मान झाला, मंगेशजी बेलोचे साहेब यांचा सन्मान झाला आणि असोसिएशनचे खजिनदार सुनील उतेकर यांचा सन्मान नव्हता असताना पाहायला मिळाला. परंतु आज आणि उद्या या 3 व्यक्तींचा देखील सन्मान होते. परंतु त्यापैकी एक व्यक्तीचा सन्मान आपण थोड्या वेळ पूर्वीच पाहिला. सिद्धेश शेठ साहेबांचा कव्हरच्या दिशेने ढकललं. बॉटोमॅनच्या सह्याला फटका खेळला. बॉल थांबणार नाहीये. एक टप्पा दुसरा टप्पा घे. चेंडू सीमारेषा ओलांडतोय आणि पहिल्याच बॉलवरती चौकार. मॅच ऑन आहे हेच सांगतोय. यशने सामना जिंकून दिला होता. मानाचा चषक या स्पर्धेमध्ये देखील षटकार ठोकून संघाला अंतिम फेरीमध्ये घेऊन गेला होता. आता मॅच जिंकून देईल का? 5 बॉल आणि 15 ची आवश्यकता. 5 चेंडू आणि 15. योगेश पवार साहेब देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या स्पर्धेचा आनंद घेत आहे त्या मॅचचा. फुलटॉस चुकीला माफी नाही आणि बॉल सीमारेषा पलीकडे. खणखणीत षटकार. वैभव गाडगे हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. निलेश पवार हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. धावसंख्या आता या 6 धावांनी जाऊन पोहोचली ती 43 धावा. येणारे बॉल शिल्लक आहेत ते 4 आणि 4 बॉल मध्ये करायच्या त्या 9 धावा. 4 बॉल मध्ये 9. मॅच ऑन केली आहे. यश देखील चांगले ऑलराऊंडर आहे. चांगले अष्टपैलू कामगिरी करतात. यश, जनार्दन पवार आणि रवींद्र हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. सर्व मान्यवरांचं हार्दिक पुन्हा एकदा स्वागत. बॅटची कडा गलीमधून क्षेत्ररक्षक तिकडे चुकी केली आणि बॉल मात्र थांबणार नाहीये. कार्पेटच्या साह्याने जातोय का? पाहावं लागेल आणि गेलाय. सीमारेषा ओलांडली आहे. महत्वाच्या या 4 धावा. चौकार. का बॅटिंग करतोय यश देखील. असं वाटलं वैभव मॅच फिनिश करेल परंतु यश हा ट्रम्प कार्ड होता तो मैदानाच्या आतमध्ये वापरला गेला आणि 3ऱ्या क्रमांकावरती आले होते यश. त्यांच्या बॅट मधून या धावा आल्यात. 1 चौकार 1 षटकार 1 चौकार म्हणजे 14 धावा त्याने 3 बॉल मध्ये यशने बनवल्यात. संघाला यश मिळवून देतोय का? त्याचं नाव आहे यश. संघाला मिळवून देतोय का यश? पाहावं लागेल. 3 बॉल आणि आता धावांची आवश्यकता आहे ती 5. 3 बॉल 5 धावा. 3 बॉल 5 धावा. खुला टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय. शॉट मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची फेकी करणार नाहीये. घाई करणार नाही. आता धाव मिळेल ती केवळ 1. आता सामना आलाय तो 2 बॉल आणि 4 धावांवरती. मॅच होती कुठं? मॅच आणली कुठं? वैभव मोरेने संघाला सुरुवात चांगली करून दिली आणि त्याच्यानंतर यशने देखील या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली आहे. 2 बॉल 4 ची आवश्यकता. कित्येक मॅचेस वैभवने या मैदानामध्ये जिंकून दिल्यात. गोळेगणी टीमला, सोपानदादा मोरे 11 या टीमला जिंकून दिल्यात. अर्धशतक देखील याच मैदानामध्ये पाहिलं होतं परंतु हे शेवटचे 2 बॉल बाकी आहेत आणि 4 धावांची आवश्यकता.
कोणता संघ जिंकेल, कोणता संघ पुढे जाईल, जो जिंकणार आहे तो थांबेल या स्पर्धेमध्ये. वैभव मोरे संघाला मॅच जिंकून देईल का? आदित्य आपल्या टीमला मॅच जिंकून देईल. 2 बॉल 4, फुल टॉस, कव्हरला फटका सजवलाय. तिकडे अनिकेत पोहोचतोय, चुकी केली, बॉल थांबला नाही, बॉल निघून गेला सीमारेषा पलीकडे आणि विजय मिळवला गेलाय तो सोपानदादा मोरे 11 गोळेगणी या टीमने. वेल प्लेड गोळेगणी टीम, वेल प्लेड. वैभव मोरे आणि यश दोघांचंही अभिनंदन आणि संपूर्ण टीमचं अभिनंदन. सोपानदादा मोरे अभिनंदन. तर हार्ड लक मावळदेवी क्रिकेट क्लब चांबारगणी. काहीशा चुका केल्या आणि त्या चुका तुम्हाला महागात पडल्या. पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देऊया. सन्मान आपण करूयात. वैभव घाडगे साहेबांचा सन्मान आपण करतोय व्यासपीठावरती. त्या वैभव घाडगे साहेब, मंगेश जाधव साहेब आपण देखील आलात, आपलं देखील हार्दिक स्वागत. वैभव घाडगे साहेब यांचा सन्मान केला जातोय. वैभव घाडगे साहेबांचा सन्मान केला जातोय व्यासपीठावरती.